अरे सर, why are you thinking of going down? And the messages are coming from up. हम पर ऊपर वालों का हाथ. अरे सर, why are you thinking of going down? And the messages are coming from up. हम पर ऊपर वालों का हाथ. मित्रांनो, तर तुम्ही आता एवढा जो प्रेम आहे तो पाहिलेला असेल, कसा झाला एक कमेंट करून नक्की सांगा. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. असे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि मित्रांनो, हा जो टायटल आहे तो आपण फक्त जे नाव आहे जे तुम्ही आता पाहिले जे वरती आहे जी असं म्हणजे कोणतं पण नाव असू शकतं मी टाकलेलं असेल, पण ते नाव कसं क्रिएट करायचं हे नाव आहे ते इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेलं आहे. तुम्ही तुमचं नाव आणि ॲड नावाचं एक अक्षर घेऊन अशा प्रकारे टायटल्स क्रिएट करू शकता. अगदी सोपं आहे, सर्व एडिटिंग आपण पुढे सांगणारच आहे. लवकर आता सुरू करूया तो व्हिडिओ आहे तो. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, अलाइट मोशन ओपन करून घ्यायचे. ओपन करून घेतल्यानंतर आणि जर तुमच्या अलाइट मोशन नसेल तर सिम्पली आपल्या टेलिग्राम चॅनलवरून इन्स्टॉल करू शकता. तर आपण इथून काय करूया, सिम्पली येथे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून तुम्ही ना बीटमार्क सेटिंग आहे ते इम्पोर्ट करून घ्यायची आणि सेगवेक आणि बीटमार्क हे काय असतं तुम्हाला माहीत नसेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वॉल मटेरियल मंचच्या खाली एका व्हिडिओची लिंक असेल, तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला बीटमार्क सेगवेक कशाप्रकारे इम्पोर्ट करता तुमच्या अलाइट मोशनमध्ये आणि जे पण मटेरियल असतं वॉल मटेरियल ते कशाप्रकारे तुमच्या अलाइट मोशनमध्ये यूज करतात ते सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अशाप्रकारे, म्हणजे टायटल्स आहे तो क्रिएट करण्यासाठी. तर सिम्पली हे जे बीटमार्क सेगवेक इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपली बीटमार्क आहे ते ओपन करायची. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला सॉन्गच्या आणि इथून तुम्हाला 5 लेअर मिळून जातील फोटोच्या. सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथून फोटो ॲड करायचा. फोटो कसा ॲड करायचा, त्या लेअरवरती क्लिक करायचे, कलरच्या ऑप्शनमध्ये ते क्लिक करायचे आणि हा जो टारचा ऑप्शन त्यावरती क्लिक करून इथून ह्या ऑप्शनवरती क्लिक करून जो पण तुमचा फोटो असेल सिम्पली ते ॲड करून घ्यायचे. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचा फोटो आहे तो ॲड होऊन जातील. तर मी काय करतो, 4 पण फोटो आहेत, तर 5 जे आपले फोटो आहेत ते ॲड करून घेऊया. तर इथून आपले 3 राहिलेले आहेत आणि ह्या फोटोला तुम्हाला ऑलरेडीच आपण इफेक्ट दिलेले आहे. तर सिम्पली तुम्हाला फक्त फोटो ॲड करून घ्यायचे ह्या लेअरमध्ये. तर अशाप्रकारे फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता सिम्पली इथून बॅक करायचे आणि ह्यावरची जी सेगवेक प्रेसलिंग इम्पोर्ट करून घेतले ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर हाच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे, सिलेक्ट ऑल लेयर्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून त्याच पुन्हा ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी येते 12 लेयर्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून बॅक करायचे. बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्याच बीटमार्क थांबायचे 00च्या आणि ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, हा जो ऑप्शन त्यावरती आणि इथून तुम्हाला पेस्ट 12 लेयर्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचे. तर सर्व लेयर इथे पेस्ट होऊन जातील. तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते थोडं समजून घ्यायचं आहे. तर पेस्ट केलेल्या लेयर जे फोटोच्या वरती आले असतील ते 4. तर हे जे डोळ्याचं ऑप्शन आहे ते तुम्ही बघू शकाल की लेफ्ट साईडला, तर ह्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे अशा प्रकारे. त्याच्यानंतर हे जे म्हणजे अक्षर आहे जे तुम्ही ॲड केलेलं, म्हणजे मी ॲड केलेलं तुम्ही नाही, तर हे जे अक्षर आहे ते तुम्हाला इथे दिसू लागेल. आणि हा जो फोंट आहे तो तुम्हाला बाय डिफॉल्ट अलाइट मोशनमधूनच मिळून जाईल, ॲड करायची गरज नाही. अलाइट मोशनमधलाच फोंट आहे हा जो आहे तो. आणि हे जे इमोजी आहेत ते तुम्हाला आपण दिले ऑल मॅटरमध्ये, सिम्पली तुम्हाला कसं ॲड करायचं ते माहीत आहे. तर सिम्पली इथून तो जो फोंट आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला काय करायचे, हे जी जे आपण लिहिले ते तुम्हाला आता काय करायचे, त्या लेअरवरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये जाऊन जे पण तुमचं नाव असेल ते ॲड करायचे. मी माझं नाव ॲड करतो, तर MS अशा प्रकारे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, इथून बॅक करूया आणि सिम्पली तुम्हाला आता काय करायचे, हे जे इमोजी आहे ते ॲडजस्ट करायचे. सिम्पली 2 इमोजी आहेत ते तुम्हाला ते ॲड करायचे. पहिले हे म्हणजे तिन्ही पण करा जसं तुमचं नाव असेल तशा प्रकारे. तर ते कसे ॲडजस्ट करायचे तुम्हाला एकदा सांगतो. तर ही जी आहे ते आपण ॲडजस्ट करूया. तर सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करायचे इमोजीच्या. त्याच्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्म ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करू. हे जे PNG आहे तर इमोजी आहे ते इथून अशा प्रकारे सेट करू शकता, इथून अशा प्रकारे. तर जसं आता सांगितलं तशा प्रकारे तुम्ही सेट करायचे. आणि हे जे आपलं टेक्स्ट आहे ते तुम्ही कसं पण ॲड करू शकता, जे पण तुमचं नाव असेल त्यानुसार. तर आता तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे हे जे टेक्स्ट आहे ते क्रिएट करतात अलाइट मोशनमधून. आणि हे टेक्स्ट आहे ते तुम्ही फिक्स लॅबमधून पण करू शकता, पण मला सोपं वाटलं अलाइट मोशनमधूनच, तर आपण अलाइट मोशनमधून सुद्धा केलेलं आहे. आणि तुम्हाला सिम्पली प्रेसेट दिलेलं आहे, सोपं आहे सर्व. तर आणि हे ते जे आहे ते तुम्ही बघू शकाल की
जे सॉन्ग आहे ते तुम्ही ट्रेंडिंगनुसारच टाका आणि तुमचं जे पण असेल ते अशाप्रकारे तुम्ही स्टेटस क्रिएट करून म्हणजे सोडू शकता इंस्टाग्राम रील्सला. खूप ट्रेंडिंगला चालले अशाप्रकारे नावचं. तर मी केलेला आहे स्टेटस, तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट करून सांगू शकता. तर सिम्पली हा जो स्टेटस आहे तो तुम्ही क्रिएट केल्यानंतर वरती तुम्हाला सेटिंगच्याकडे ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे. तर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होऊन जाईल, म्हणजे सेव्हचा ऑप्शन मिळून जाईल, सेव्ह करू शकता. तर आपला जो व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सो बाय बाय, जय महाराष्ट्र, थँक्स फॉर वॉचिंग.